विधानसभा निवडणुकीमध्ये निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात आर्थिक अनियमिततेबाबत आक्षेप. माजी आमदार दिलीप मोहिते यांनी विधानसभेतील विजयी उमेदवार आमदार बाबाजी काळे यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात केले इलेक्शन पिटिशन दाखल. आमचं इलेक्शन पिटिशन मंजूर होईल. आता खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातील मतदारांना पुन्हा एकदा विधानसभेच्या पोटनिवडणुकीला सामोरे जावे लागणार. माजी आमदार दिलीप मोहिते यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला विश्वास. आर्थिक व्यवहारातील अनियमिततेची चौकशी इन्कम टॅक्स अथवा ईडीकडून व्हावी अशी मागणीही केल्याचं माजी आमदार मोहिते यांनी केलं स्पष्ट. खेड तालुक्यात भ्रष्टाचाराचा सुळसुळाट. महसूल खात्यातील भ्रष्टाचार पोहोचला शिगेला. पोलिसही तेच करतायत. वाद, भांडणं, मारामाऱ्या सुरूच. माजी आमदार दिलीप मोहिते यांच्या जाहीर आरोपामुळे खेड तालुक्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ. पाटबंधारे विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागातील न केलेल्या कामाचं श्रेय घेऊन आपली निष्क्रियता लपवत असल्याचेही केला आरोप. माजी आमदार दिलीप मोहिते यांनी आमदार बाबाजी काळे यांचं नाव न घेता केली जहरी टीका. खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघातील स्वीकृत म्हणून घोषित केलेल्या काही संचालकांची नियुक्ती बेकायदा असल्याचा माजी आमदार दिलीप मोहिते यांनी केला दावा. संघाच्या संचालक मंडळाकडून काही स्वीकृत संचालकांना दिलेलं नियुक्तीपत्र बोगस असल्याचाही केला दावा. खरेदी विक्री संघातील नियुक्ती बेकायदेशीर असून स्वीकृत संचालकांना अधिकृत पत्रच नाही असं म्हणत संघाच्या कारभाराला माजी आमदारांनी दिलं खुलं आव्हान. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महायुती म्हणून समयोगी पक्षांनी आमचं काम केलं नाही. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती धर्माबाबत नेत्यांचा आदेश कार्यकर्तेच ठरवतील. आगामी निवडणुकीत लढत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी सरळ दिसत असली तरी प्रत्यक्षात माझ्या विरोधात सर्वपक्षीय असाच सामना राहील आणि महायुतीबाबतचं उत्तर लवकरच मिळेल. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर परिषद निवडणुकीत महायुती धर्म पाळण्याबाबत माजी आमदार दिलीप मोहितेंकडून मोठं विधान. पूर्वी मुलीची छेड काढल्याचा जाब विचारला म्हणून 2 हल्लेखोरांनी मुलीच्या वडिलांवर कोयत्याने सपासप वार करून केला खून. कडूस येथील चेतन बार समोर मंगळवारी रात्री 10:30च्या सुमारास घडली धक्कादायक घटना. मारेकऱ्यांना खेड पोलिसांनी ठोकल्या बेड्या. संशयित आरोपी किरण शिवाजी खंडागळे आणि प्रणव प्रमोद नवले यांना अटक. 7 दिवसांची पोलीस कोठडी. खराबवाडीतील सारा सिटी येथे भावकीतला वाद चव्हाट्यावर. किरकोळ कारणावरून एकावर फावड्याने खुनी हल्ला. सुनील चौगुले यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी सतीश चौगुले, जगदीश चौगुले आणि एका महिलेला अटक. फिर्यादी अभिजित चौगुले यांचे वडील सुनील चौगुले यांच्यावर खुनी हल्ला करून जीवे मारण्याचा केला प्रयत्न. दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधम बापास राजगुरुनगर जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश SP पोळ यांनी सुनावली जन्मठेपेची शिक्षा. आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका गावात जुलै 2020 मध्ये नात्याला आणि माणुसकीला काळीमा फासणारा घडला होता गुन्हा. निर्भयाच्या आईला आणि भावाला कुऱ्हाडीचा धाक दाखवून जीवे मारण्याची दिली होती धमकी. सरकारी पक्षाच्या वतीने VN देशपांडे यांनी घेतली 7 साक्षीदारांची साक्ष. पीडित निर्भया आणि तिच्या आईची साक्ष ठरली महत्वपूर्ण. चाकण येथील विशाल गार्डन परिसरातील श्री समर्थ किराणा दुकानामधील 65 वर्षीय वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून चोरट्याची धूम. मेदनकरवाडी येथील यशवंत दिगंबर सूर्यवंशी याला अटक. वृद्ध महिलेच्या गळ्यातील 57,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने पळविले. कडूस येथील जलजीवन मिशन योजनेअंतर्गत ग्रामपंचायत स्तरावरील टप्पा क्रमांक 4 नुसार सरपंच, उपसरपंच आणि पाणी पुरवठा समिती सदस्यांसाठी 2 दिवसीय प्रशिक्षणाला प्रारंभ. यशोदाचे प्रशिक्षक जया माने आणि कुंडलिक कोहिनकर यांनी केलं मार्गदर्शन. खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील येनवे गावचे सरपंच चंद्रकांत भालेराव, ग्रामसेवक दिनकर ओहाळ, ज्ञानेश्वर पावडे, विलास महाजन यांची हजेरी. चाकण मार्केट यार्ड परिसरातील राम महादू गोरे यांच्या खोलीमधील मटका अड्ड्यावर पोलिसांचा छापा. पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाकडून 4 जणांवर कारवाई. जुगाराचे साहित्य जप्त. आरोपी गणीभाई आत्तार, संतोष पवार, बाबू वाघोले, समीर फडतरे हे मालक कार्तिक गोतारणे यांच्या सांगण्यावरून मटका जुगार घेत असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट. चाकण पोलिसात गुन्हा.